नमस्कार. मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनलवरती. मी नेताजी जाधव आणि आपण पाहणार आहोत 26 डिसेंबरचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. सर्वप्रथम आज दिवसभराचा जर विचार केला, आज दिवसभरही राज्यातील बहुतांश ठिकाणी थंडी टिकून राहिली पाहायला मिळेल. काही ठिकाणी 9 ते 10 डिग्री सेल्सिअस तापमान राज्यामध्ये पाहायला मिळालं. काही ठिकाणी 10 ते 12 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. याचबरोबर येणाऱ्या 24 तासामध्ये हे तापमान असंच टिकून राहण्याची दाट शक्यता आहे. सर्वप्रथम वाऱ्याचे जे सिस्टम प्रणालीबद्दल आपण जर विचार केला, उत्तर भारतामध्ये सध्या कोणताही डब्ल्यूडी नाही. मात्र 27 डिसेंबरला उत्तर भारतामध्ये एक डब्ल्यूडी येईल. या डब्ल्यूडीच्या प्रभावामुळे उत्तर भारतामध्ये जी हिमालयाचे रिजन्स असतील त्या ठिकाणी बर्फवृष्टी, काही ठिकाणी मैदान भाग असतो त्या ठिकाणी पाऊस पाहायला मिळू शकतो. येणार 24 तासाचा जर विचार केला, येणार 24 तासामध्ये फारसा प्रभाव नाही. मात्र काही ठिकाणी ढगांची व्याप्ती आपल्याला पाहायला मिळू शकतं. याचबरोबर दक्षिण भारताचा विचार केला, 31 डिसेंबरपर्यंत मान्सून सीझन हा दक्षिण भारतामध्ये कायम असतो. मात्र सध्याचा विचार केला, सध्या कोणत्याही पद्धतीचा मोठा ऍक्टिव्ह सिस्टम्स नसल्यामुळे जो साऊथ ईस्ट मान्सून आहे त्याला काही प्रमाणामध्ये कमी अधिक शक्यता त्या ठिकाणी पाहायला मिळेल. याचबरोबर अँटीसायक्लोन हा मध्य भारतामध्ये दाखल झाला आहे. विदर्भ, मराठवाडा या भागामध्ये अँटीसायक्लोन आहे. उत्तरेकडून जे थंडगार वारं आहे ते थंडगार वारं डायरेक्टली राज्यामध्ये न येता ते थंडगार वारं थोडं वळसा घालून राज्यामध्ये येत आहे. म्हणजेच मध्य प्रदेश असेल, याचबरोबर छत्तीसगड मार्गे राज्यामध्ये येत आहे. तसेच बंगालच्या उपसागरामधून ही काही प्रमाणामध्ये वारं हे राज्याच्या दिशेला येतात. त्यामुळे दिवसा जर विचार केला, दिवसा राज्यामध्ये काही प्रमाणामध्ये टेम्परेचरमध्ये पण वाढ होते. याचबरोबर थंडगार वारे हे आपल्याला पाहायला त्याच्यामध्ये घाटमाथा संपूर्ण रिजन असेल, याचबरोबर मराठवाड्यामध्येही चांगल्या पद्धतीचं जे थंडगार वारं वाहते त्यामुळे थंडीची तीव्रता अजून आपल्याला जाणवायला पाहायला मिळते. याचबरोबर बंगालचं उपसागर आणि अरबी समुद्र दोन सिस्टम प्रणालीचा विचार केला, जी विषुववृत्तीय पट्टा आहे त्या विषुववृत्तीय पट्ट्याभोवती मात्र सिस्टम्स सध्या ऍक्टिव्ह पाहायला मिळतात. मात्र या सिस्टमचा भारतावरती कोणताही प्रभाव सध्या आपल्याला पाहायला मिळत नाही. याचबरोबर थंडीचा विचार केला, थंडी अजून 3 ते 4 दिवस राज्यात अशीच टिकून राहणार आहे. त्याच्यानंतर थंडीमध्ये कमी येण्याची शक्यता. जवळपास 30 तारखेनंतर ते 7 ते 8 जानेवारीपर्यंत थंडी राज्यात कमी राहणार आहे. त्याच्यानंतर परत एकदा थंडीच्या तीव्र लाटा राज्यात पाहायला मिळू शकतात. याचबरोबर आज दिवसभराचा मिनिमम टेम्परेचरचा विचार जर केला तर सर्वाधिक कमी तापमान हे आपल्याला अहिल्यानगरमध्ये पाहायला मिळालं. जवळपास अहिल्यानगरमध्ये 8.5 डिग्री सेल्सिअस, जेऊरमध्ये 9.5 डिग्री सेल्सिअस, याचबरोबर याचबरोबर मोहोळमध्ये 9.1 डिग्री सेल्सिअस, सोलापूरमध्ये 15.1 डिग्री सेल्सिअस, धाराशिवमध्ये 12.6 डिग्री सेल्सिअस, याचबरोबर छत्रपती संभाजीनगरमध्ये 10.6 डिग्री सेल्सिअस, नाशिक शहराचा भाग असेल त्या ठिकाणी 9.6 डिग्री सेल्सिअस, मालेगावमध्ये 9.4 डिग्री सेल्सिअस, याचबरोबर नंदुरबारमध्ये 13.2 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. तसेच जळगावमध्ये 10 डिग्री सेल्सिअस, बुलढाणा 13.0 डिग्री सेल्सिअस, अकोला 11.5 डिग्री सेल्सिअस, अमरावती 12.4 डिग्री सेल्सिअस, वाशिम वर्धा 10.9 डिग्री सेल्सिअस, नागपूर 11.2 डिग्री सेल्सिअस, ब्रह्मपुरी 12.2 डिग्री सेल्सिअस, गडचिरोली 10.2 डिग्री सेल्सिअस, याचबरोबर चंद्रपूरमध्ये 12.4 डिग्री सेल्सिअस, यवतमाळमध्ये 10.0 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. याचबरोबर यवतमाळचा दक्षिण भाग असेल आणि नांदेडचा उत्तरचा भाग असेल या ठिकाणी थंडीची तीव्र लाट पाहायला मिळालेली आहे. याचबरोबर वाशिमचा विचार केला, वाशिममध्ये 11.4 डिग्री सेल्सिअस, तसेच नांदेडचा पूर्व भाग असेल आणि हिंगोली या नांदेड पश्चिम आणि हिंगोली या भागामध्ये जवळपास 10.4 डिग्री सेल्सिअस, परभणी 11.2 डिग्री सेल्सिअस, लातूरमध्ये 11.2 डिग्री सेल्सिअस, याचबरोबर सांगलीचा विचार केला, सांगलीमध्ये 10.7 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालेलं आहे. कोल्हापूर 14.6 डिग्री सेल्सिअस, सातारा 11.9 डिग्री सेल्सिअस, तसेच शिरवळमध्ये 11.4 डिग्री सेल्सिअस, याचबरोबर पुणे शहरामध्ये 9.8 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. तसेच पिंपरी चिंचवडमध्ये 14.9 डिग्री सेल्सिअस, मगरपट्टा 14.3 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. याचबरोबर कोकणाचा पाहिला, कोकणाचा उत्तरेचा भाग असेल डहाणू 16.1 डिग्री सेल्सिअस, पारघर याचं 14.1 डिग्री सेल्सिअस, मुंबईमध्ये जर पाहिलं 20 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. तसेच ठाण्याचा उत्तरेचा भाग असेल 17.4 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. याचबरोबर रत्नागिरी हरणाई बंदर आहे त्या ठिकाणी 20.2 डिग्री सेल्सिअस, राजापूर 18 डिग्री सेल्सिअस आणि गोवा तसेच सावंतवाडी असेल, कुडाळ असेल, वेंगुर्ला असेल या भागामध्ये जवळपास 15 ते 16 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. याचबरोबर येणाऱ्या 24 तासाचा विचार केला तर येणाऱ्या 24 तासांना राज्यात कोणत्याही पद्धतीचा पाऊस पाहायला मिळणार नाही. थंडी मात्र अजून 2 ते 3 दिवस अशीच टिकून राहू शकतं.
नागपूरचा उत्तरेचा संपूर्ण भाग असेल, त्याचबरोबर अमरावतीचा काही प्रमाणामध्ये, तसेच वर्धाचं काही प्रमाणामध्ये, हिंगोली, भंडारा या ठिकाणी 8 ते 10 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. याच्यामध्ये संपूर्ण विदर्भ असेल, संपूर्ण मराठवाडा असेल, जसे पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूरचा उत्तर भाग, सातारा उत्तर भाग, पुणे पूर्व, अहिल्यानगर, नाशिक आणि जळगाव या भागामध्ये ही 10 ते 12 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळू शकतं. धुळे, नंदुरबार, जळगावचा पूर्व भाग असेल, पश्चिम भाग असेल, या ठिकाणी 12 ते 14 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. घाटमाता असेल, पुणे शहर असेल, याचबरोबर सातारा शहर असेल, सांगलीचा पश्चिम भाग, या पूर्व भाग यामध्ये 12 ते 14 डिग्री सेल्सिअस, पश्चिम भागामध्ये 14 ते 16 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. कोल्हापूर, तसेच सातारा पश्चिम, पुणे घाटमात आणि ठाण्याचा पूर्व भाग या भागामध्ये 14 ते 16 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. समुद्र सपाटीचा भाग असेल आणि रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा, दक्षिण गोवापर्यंत 16 ते 18 डिग्री सेल्सिअस. मात्र मुंबई शहर असेल, अलिबाग असेल, या भागामध्ये 18 ते 20 डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. तर हे होतं येणाऱ्या 24 तासाचं राज्याचं हवामान अपडेट. जर आता आपण हवामान अपडेट या युट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की करा. धन्यवाद.